जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी आपण आता कट ऑफ बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा अंदाजित कट ऑफ असणार आहे। जे मार्क तुमचे लेखीचे प्लस ग्राउंडचे मार्क पकडून आपण हा कट ऑफ काढलेला। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काही चुका होऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो, कारण की आपण हे स्वतः काढलेलं आहे। ठीक आहे, तर मागे पुढे 1 मार्कच होऊ शकतात, जास्त मार्क होणार नाही। 2 किंवा 4 मार्काचा असा फरक पडणार आहे। फक्त 1 मार्क एक तर पुढे जाईल किंवा 1 मार्क मागे जाईल, एवढाच फरक पडणार आहे। आपला जवळपास 98 ते 99% हा कट ऑफ बरोबर ठरणार आहे। ठीक आहे, जेव्हा तात्पुरती निवड यादी लागेल तेव्हा तुम्ही बघू शकाल। ठीक आहे, की आपला किती 99% किंवा 98% आपला खरा ठरणार आहे प्रत्येकच कास्ट। ठीक आहे, तर पहा, मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी आपण कट ऑफ बघतोय। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई शहर पोलीस शिपाई चालक ड्रायव्हर या पदासाठी कट ऑफ काढलेला आहे। तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर तुम्हाला इथे आय बटनवर सुद्धा मिळून जाईल तो व्हिडिओ, किंवा हा व्हिडिओ संपल्यानंतर इथे एका बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला व्हिडिओ तो मिळून जाईल। पोलीस शिपाई ड्रायव्हर पोलीस शिपाई चालक मुंबईसाठी आता आपण जो कट ऑफ पाहत आहे तो आहे मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी, ज्याला पोलीस कॉन्स्टेबल PC आपण म्हणतो। तर पहा, ओपन सर्वसाधारण कट ऑफ जाणार आहे 133 मार्कवर। ठीक आहे, आणि एक लक्षात घ्या, फक्त हा एक अंदाज आहे विद्यार्थी मित्रांनो, हा फायनल कट ऑफ नाही आहे। फायनल कट ऑफ तेव्हाच येईल, तात्पुरती निवड यादी तेव्हाच येईल जेव्हा ऑफिशियल तात्पुरती निवड यादी येईल, तेव्हाच आपण तिला खरी मानायचं आहे। हे आपण एक अंदाज काढलेला विद्यार्थ्यांच्या मागणीवर काढलेला आहे। त्यानंतर बघा SC, ठीक आहे, सर्वसाधारण 127 मार्कवर जाण्याची शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर आहे SC BC, सर्वसाधारण 131 मार्कवर जाण्याची शक्यता आहे सर्वसाधारण। त्यानंतर OBC, सर्वसाधारण 130 मार्कवर जाण्याची शक्यता आहे। ठीक आहे, OBC सर्वसाधारण पोलीस शिपाई या पदासाठी 130 मार्कवर जाण्याची शक्यता आहे। NTB सर्वसाधारण 130 मार्कवर जाण्याची शक्यता आहे। त्यानंतरची पुढील कास्ट आहे ती म्हणजे NTC, सर्वसाधारण 132 मार्कवर जाण्याची शक्यता आहे। NTC सर्वसाधारण पोलीस शिपाई या पदासाठी 132 मार्कवर जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर आहे NTD भज ड 132 वर जाण्याची शक्यता आहे पोलीस शिपाई या पदासाठी सर्वसाधारण। त्यानंतर VJA सर्वसाधारण 132 वर जाण्याची शक्यता आहे। VJA सर्वसाधारण पोलीस शिपाई या पदासाठी मुंबईला 132 वर जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर SBC 126 वर जाण्याची शक्यता आहे मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी, SBC सर्वसाधारण। त्यानंतर EWS सर्वसाधारण 123 वर जाण्याची शक्यता आहे, EWS सर्वसाधारण। त्यानंतर ST सर्वसाधारण 126 वर जाण्याची शक्यता आहे, ST सर्वसाधारण पोलीस शिपाई या पदासाठी। तर बघा, आपण या व्हिडिओमध्ये मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी सर्वसाधारण कट ऑफ बघितलेला आहे। यानंतरचा आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे, त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। महिलांचा मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी कट ऑफ किती जाईल त्यावर, आणि त्यानंतर व्हिडिओ येणार आहे मुंबई शहर पोलीस शिपाई ड्रायव्हर या पदासाठी सुद्धा। तर यानंतरचा जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे काहीच वेळात येईल विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 30 मिनिटाच्या नंतर व्हिडिओ येईल या चॅनलवर। पोलीस शिपाई या पदासाठी महिलांसाठी कट ऑफ किती जाईल प्रत्येकच कास्टचा आपण तो कट ऑफ घेणार आहोत। त्यानंतर होमगार्डचा किती जाईल, माजी सैनिकचा किती जाईल, भूकंपाचा किती जाईल, प्रकल्पग्रस्तचा किती जाईल, हे सर्व समांतर आरक्षणचे त्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काढणार आहोत। त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा। हे जे आपण काढलेलं आहे तिथे तुम्हाला त्याचा फोटोसुद्धा तिथे मिळून जाईल, व्यवस्थित तुम्ही बघू शकाल। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच। परत एकदा सांगतो की हा एक अंदाज काढलेला आहे, पण तरी पण आपण सांगू शकतो की 98 ते 99% हाच कट ऑफ लागणार आहे, कारण की यामध्ये NCCचे मार्कसुद्धा ॲड होईल, पण इतका काही फरक पडणार आहे। फक्त 1 मार्क प्लस होऊ शकतो किंवा 1 मायनस होऊ शकतो प्रत्येकच कास्टमध्ये, इतका काही फरक पडणार नाही। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।